चंद्रपुर में आज शिक्षकों ने राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा निकाला, जिसमें बड़ी संख्या में शिक्षकों ने सड़क पर उतरकर घोषणाबाजी की। तो आइए सुनते हैं अपनी मांगों को लेकर आंदोलनकारी शिक्षकों ने क्या कहा। विभिन्न शिक्षक संगठनों के बैनर के नीचे शिक्षकों ने अपनी मांगों को लेकर एक राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा निकाला। चंद्रपुर में भी यह महामोर्चा बड़ी भव्य पैमाने पर निकाला गया और चंद्रपुर जिले के विभिन्न तहसील स्तर से बड़ी संख्या में शिक्षक वृंद यहाँ पर पहुँचे थे और वे लगातार राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी कर रहे थे और अपनी मांगों के संदर्भ में तथा विभिन्न प्रकार के होर्डिंग, फलक तथा बैनर भी अपने हाथों में लिए हुए थे। यह महामोर्चा मुख्य मार्गों से होकर गुजरा और लगातार नारेबाजी से पूरा परिसर गूंज रहा था। तो आइए अपनी मांगों के संदर्भ में तथा इस महामोर्चा को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ प्राथमिक शिक्षक संघटनांचा आणि मध्यवर्ती शिक्षक संघटनांचा हा महामोर्चा आज 25 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आला। काढण्याचं कारण एकच आहे की राज्यामध्ये या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना न शिकवू देण्याचं षडयंत्र महाराष्ट्र शासन चालू केलं आहे। 5 सप्टेंबर आणि 15 तारखेचे जे शासन निर्णय आहेत, कंत्राटी शिक्षक पद्धती भरती करणे आणि युडास मध्ये या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे आणि या निषेध करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केलेला आहे। कारण की या पद्धतीने अनेक वेळा आमच्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचं षडयंत्र महाराष्ट्र शासन करत आहेत। एकीकडे सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या बाबींसाठी जर महाराष्ट्र शासन एकीकृत करत असेल, पण शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वाघिणीचं दूध पिऊ देण्यासाठी हे महाराष्ट्र शासन आम्हाला देत नाही आहे। म्हणून आम्ही सर्वांचा निषेध करतो। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक आणि मध्यवर्ती संघटना या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या महामोर्चामध्ये सर्व जिल्ह्यातील शिक्षक संघटना, जवळपास 23 शिक्षक संघटना आहेत आणि या 23 शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाने शिक्षकांवर आणि शिक्षणावर जो एक आघात केलेला आहे त्याच्या विरोधातला हा आघात आहे, त्याच्या विरोधातला हा प्रहार आहे, त्याच्या विरोधातला हा आम्ही उत्तर देत आहोत, आक्रोश आहे आणि हा आक्रोश मोर्चा आम्ही या शिक्षकांच्या माध्यमातून केलेला आहे। आम्हाला न्याय मिळावा, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो आहोत। धन्यवाद। आपण अतिशय छान पद्धतीने पत्रकार बंधूंनी आम्हाला खूप सहकार्य केलं। पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। पण जोपर्यंत मध्यवर्ती शिक्षक संघटनेची भूमिका आहे की जोपर्यंत शासन निर्णय हे रद्द करणार नाही, आमचं आंदोलन हे मागे घेणार नाही। आम्ही विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू राहील, आंदोलन मिटणार नाही। इथे आम्ही या महाराष्ट्र शासनाला इशारा प्रदान करतो आहे की टप्प्याटप्प्याने आमचे आंदोलन पुन्हा सुरू राहतील जोपर्यंत ही सरकार या बहुजन समाजातील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही। एवढंच बोलतो। धन्यवाद। एकच मिशन, चांदकुमार खोब्रागडे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना मध्यवर्ती यांचा जिल्हाध्यक्ष आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।